सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत केळवदकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व्हिस रोडलगत एका व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी 112 आपत्कालीन सेवेला याबाबत माहिती दिल्यानंतर सावनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने तपासणी करून आवश्यक नमुने व पुरावे संकलित केले. दरम्यान सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या हितज्योती आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी मोठी जबाबदारी पार पाडत सडलेल्या अवस्थेतील मृतदेह घटनास्थळावरून उचलून सावनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी सावनेर पोलिसांनी आजूबाजूच्या विविध पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदीची पडताळणी सुरू केली आहे. तपासादरम्यान मृताची ओळख संदीप आसोलकर वय 35 वर्ष राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश अशी पटली आहे. संबंधित व्यक्ती हरवल्याची नोंद यापूर्वीच करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार संदीप आसोलकर हे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने घरातून बाहेर पडले होते. तब्येत बिघडल्यामुळे ते रस्त्यालगत थांबले असावेत आणि वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील तपासणीसाठी मृतदेह नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता रवाना करण्यात आला असून सावनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या संपूर्ण कार्यवाहीत हितज्योती आधार फाउंडेशनचे पियुष सूर्यवंशी, प्रवीण धावनगले आणि हितेश बनसोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांना सहकार्य केले.